बीडच्या खंडणी प्रकरणात आता नवीन सीसीटीव्ही समोर आलंय. हे सीसीटीव्ही या वादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवसाचं असल्याचं सांगितलं जातं. या सीसीटीव्हीमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे यांसह सर्व आरोपी एकत्र असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे या आरोपींसोबत पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे देखील दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी याच राजेश पाटलांचं आणखी एक सीसीटीव्ही समोर आलं होतं. संतोष देशमुखांच्या हत्येच्या एक दिवस आधी म्हणजे 8 डिसेंबरचं ते सीसीटीव्ही होतं. त्यात संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख, PSI राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले एका हॉटेलमध्ये बोलत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आलं. आता जे सीसीटीव्ही समोर आलंय ते 29 नोव्हेंबर 2024चं आहे. हे फुटेज विष्णू साठेच्या कार्यालयाच्या शेजारच्या एका दुकानातील आहे. हे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर आता निलंबित PSI राजेश पाटील यांना सहआरोपी करण्याची मागणी केली जाते. या सीसीटीव्ही नंतर आता महत्त्वाचे काय निर्णय घेतले जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.